नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत स्वागत करतो तुमचं आमच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहे गेटवे ऑफ इंडिया येथे। गेटवे ऑफ इंडिया एक असं प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे मुंबई नाही, भारत नाही तर संपूर्ण जगभरातून लोक या ठिकाणी व्हिजिट द्यायला येतात। तर आज संडे असल्या कारणामुळे तुम्ही माझ्या पाठीमागे गर्दी बघू शकता, संपूर्ण गर्दी आहे या बाजूला। तर ही गर्दी फक्त संडे असल्या कारणानेच आहे। मोस्टली काय होतं की सॅटर्डे संडे वीक ऑफ असतो, तर त्या निमित्तानं लोक या ठिकाणी येतात। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या गेटवे ऑफ इंडियाच्या इथे आपला होणार आहे। तर आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया, चला तर। इकडे बघू शकता तुम्ही काकडीवाले सुद्धा आहेत। इथे बघा दुर्बीण सुद्धा आहेत। दुर्बिणीने तुम्ही लाटांचा अनुभव घेऊ शकता। तर गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच असणारं हे ताज हॉटेल आहे आणि हे खूप प्रसिद्ध हॉटेल आहे। मित्रांनो, मुंबईच्या किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या सानिध्यात उभे असलेले गेटवे ऑफ इंडिया हे केवळ स्मारक नसून भारताच्या इतिहासाचे साक्षीदार आहे। 1911 साली ब्रिटिश राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भारत भेटी स्मरणार्थ या भव्य कमानीची उभारणी करण्यात आली। याचे बांधकाम 1924 साली पूर्ण झाले। या कमानीची उंची सर्वसाधारणपणे 26 मीटर इतकी आहे। इंडो सारासेनिक स्थापत्यशैलीत बांधलेले हे स्मारक भारतीय, इस्लामिक आणि युरोपियन स्थापत्यकलेचे सुंदर मिश्रण दर्शवते। इतिहासाच्या पानात पाहिले तर 1948 साली शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवे ऑफ इंडियामधून भारत सोडून गेले आणि यामुळे हे ठिकाण स्वातंत्र्याचे प्रतीक बनले। आज गेटवे ऑफ इंडिया मुंबईची ओळख बनले आहे। पर्यटक, फेरीबोटी आणि समुद्राच्या लाटांमध्ये हे स्मारक मुंबईच्या जिवंतपणाची कहाणी सांगते। तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथे संपतोय। व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।